वेलकम, गुड मॉर्निंग गाईज. आणि तुम्ही आता बघू शकता आपण आहोत मुंबई नॅशनल हायवे 66. आता जस्ट नुकतंच सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी सोडलं आहे राजापूर, आपल्या मुंजाचं गाव पाचल. आता थोड्याच वेळात गाडी आपली जाणार आहे खारेपाटणला, जे जिथून आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर हायवे, सनसनाट. स्वप्नील शिंदेच्या भाषेत सनसनाट हायवे, एकदम सनसनाट. स्वप्नील, मी तर म्हणतो तू तुझी कार घेऊन या मे महिन्यामध्ये नक्की ये इकडे आणि ह्याच रस्त्याने ये, कोल्हापूर मार्गे जाऊ नकोस. अतिशय सुंदर रस्ता आहे. टोलसुद्धा सध्या चालू नाही आहे स्वप्नील. त्याच्यामुळे आता ही जी माझी बस आहे ती 2x1 स्लीपर STची बस आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की लेडीज लोकांना म्हणजे महिलांना 50% कन्सेशन आहे. त्याच्यामुळे 1000 रुपयाचं तिकीट फक्त 500 रुपयात मिळालं आणि एकदम कम्फर्टेबल स्लीपर आहेत. मी तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. हा हायवे बघा, ऑसम, अतिशय जबरदस्त. समृद्धी महामार्ग पण झक मारेल. निसर्गाचं एवढं जबरदस्त आणि सकाळी सकाळी एवढं जबरदस्त वाटतं आहे. सुदर्शन, प्रथमेश, जबरदस्त मजा येते. आपण गावी येताना ह्या मार्गानेच वेंगुर्ल्याला यायला पाहिजे होतो. मजा आली. सकाळी सकाळी धुक्यात. थंडी इथे अजूनही आहे भरपूर. ॲक्च्युली परवा 17 तारखेला मानसेश्वरची जत्रा आहे. हा बघा, हा जातो गगनबावडा कोल्हापूर मार्गे. हा रस्ता गगनबावडा कोल्हापूर. हे बघा, पणजी, कुडाळ, रामेश्वर नगर. हा बघा, सुंदर असा हायवे. त्याच्यामुळे जो नवशिका ड्रायव्हर असेल तो सुद्धा इथे सहज गाडी चालवू शकतो. ही गाडी आहे ती कुडाळ डेपोची आहे. बोरिवलीवरून सावंतवाडी इथपर्यंत गाडी आहे. आता ही बघा, ही खारेपाटणची चेकपोस्ट. आपण आता खारेपाटण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतनं प्रवेश करतो. खारेपाटण कोण नाही, जाऊ देत. तळरा हे आमचे पायलट, हे आमच्याच कुडाळ डेपोचे असत. याचं गाव पण आमचंच आहे, वेंगुर्ल्याच्या जवळ, निवती, कोचरा. हे बघा, मी तुम्हाला आता गाडीची हे दाखवतो. 2x1ची हे आहे, जबरदस्त हे आहे. हो, खारेपाटण कोण नाही मा? कडकोली का? वेळा. हे बघा, ही खारेपाटणीला उतरवचा नाही मा? तरळा वेळा 14 किलोमीटर. हे बघा, अतिशय कम्फर्टेबल. आता रात्र म्हणजे सकाळी आतमध्ये काळोख आहे. लडकी बाय तरळ्यात असत. तर अतिशय कम्फर्टेबल असे 2x1च्या ह्या स्लीपर सीट्स आहेत. माझं म्हणणं एकच आहे, STच्या या सेवेचा नक्की लाभ घ्या. ज्यांना कोकणात जायचं असेल त्यांनी. कम्फर्टेबल आहे आणि एकदम आरामात. हा रस्ता बघा, तरळा आता इकडनं 14 किलोमीटर आहे खारेपाटण नंतर. आणि आता आपण खारेपाटण सोडले आणि आता तरड्यात जातो आहे. स्वप्नील, माझं तुला एकच रिक्वेस्ट आहे, मे महिन्यात जेव्हा गावाला जाशील, कोणतरी येतं आहे पॅसेंजर म्हणून गाडी थांबवली आहे पायलटनी. चला बघा,